यांनी जे हनुमान खारपाले संघासाठी पाहायला मिळाला आणि आज चांगल्या पद्धतीचा खेळ प्रत्येक खेळाडूंकडून अपेक्षित असणार आहे आणि आतापासूनच जर पाहायला गेला तर रसिक प्रेक्षकांची देखील गर्दी या श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि पेण नगरपालिकेचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये रसिक प्रेक्षकांची देखील गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। सर्व रसिक प्रेक्षकांचे या श्री दारेश्वर चषक 2025 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत असणार आहे। मॅचला मित्रांनो सुरुवात होते। दुसरा सामना आज जर पाहायला गेला तर डी पूल मधील विनर अशी लढत आपल्या समोर येतोय। तिसऱ्या फेरीसाठी कोणता संघ क्वालिफाय होताना दिसेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। तत्पूर्वी 3 षटकांची लढत टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कारण आजच्या दिवसात दोन्ही सामने चेस झालेत। चेस होणाऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय तो अर्थातच वीर हनुमान तांबडशेत। पहिला गोलंदाज संकल्प लेफ्ट हँड ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल स्लॅश करायचा होता गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि जर पाहायला गेला तर 11:28 मिनिटांनी हा पहिला बॉल डिलिव्हर होतोय। 10 मिनिटांमध्ये आपल्याला पुढची 2 षटक कंप्लीट करायची आहेत। 11:38 मिनिटांपर्यंत आपल्याला 2 षटक कंप्लीट करायची आहेत। टीम तांबडशेत 2 षटकांसाठी आपल्याला 10 मिनिटाचा अवधी असेल अन्यथा शेवटच्या षटकात अतिरिक्त एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल। पुढचा बॉल लेफ्ट खेळ बॉल हवेमध्ये आहे संधी उपलब्ध आहे डाऊन दी बॉल साहिल इंटरेस्टेड होते कॅच घेण्यासाठी आणि ही कॅच अखेरीस साहिल यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि संकल्प स्ट्राइक्स फॉर टीम वीर हनुमान तांबडशेत। पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर पाहतोय आपण मिस्टर जय मागच्या मॅचचा हिरो आता मात्र मैदानाच्या बाहेर निराशेने मात्र येताना पाहतोय। मोठा फटका मारायचा होता पॉवर प्लेचा फायदा करायचा होता परंतु गॅप शॉट किंवा चेंडूला इलिव्हेशन दिला परंतु लांबी देऊ शकले नाही। परिणामी साहिल वाईडिश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये तैनात केले होते त्यांच्या बाजून टिपलेला हा झेल आपण पाहिला आणि इथेच जर पाहायला गेला तर पहिलं विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय। जय कृष्णा न्यू बॅटर मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाले होते कृष्णा आणि आता या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर जय बाद झालेत आणि कृष्णा आता मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं असणार आहे। कृष्णा आहेत अक्षय आहेत मागाशी ही सलामीची जोडी आली होती जय मागाशी 1 डाऊन साठी आले होते प्लेअर ऑफ द मॅच देखील झाले चांगलं कार्य त्यांनी देखील तिथं केलं होतं परंतु आता कृष्णा इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय। रेड बॅटर आहेत त्यांच्यासाठी विथ द अँगल बॉल भाड करायचा प्रयत्न संकल्प लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव करता अखेरीस कृष्णा यांच्या बॅट मधून आलेली ही पहिली धाव या आजच्या दिवसातील आपण पाहिली टीम वर्सोई वाशी संघासाठी। 3 षटकांची लढत आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहतोय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फील्ड रेस्ट्रिक्शन असल्या कारणाने 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षण पाहतोय। वाईडिश लॉंग ऑन एक आहे आणि तदनंतर एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे संकल्प यांच्या गोलंदाजीसाठी। फाईन लेग आपण पाहतोय मिड ऑन असेल मिड ऑफ असेल कव्हर पॉइंट कव्हर थर्ड मॅन आणि पॉइंट। पुन्हा एकदा स्लॅश केलाय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय रनआउट करण्याची संधी उपलब्ध झाली होती परंतु डायरेक्ट हिट देखील लागणं गरजेचं असतं परंतु तसं झालं नाही। परिणामी एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने स्कोर कार्ड वधारतोय धावसंख्या देखील बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बॉल झालेत आणि 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यात टीम वर्सोई वाशी। नेक्स्ट बॉल संकल्प बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन बॅकवर्ड पॉइंट धावतोय शेवटपर्यंत चेस असणार आहे आणि ऐन मुक्याच्या क्षणी बॉल मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला आणि आपल्या संघासाठी कमीत कमी 2 धावा या सेफ केल्या आणि या केलेल्या धावा पुढच्या सत्रामध्ये आपल्या संघासाठी नक्कीच कामी येताना दिसतील। जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक एका बॉलच्या मागे लागले होते आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला
2 धावा कंप्लीट कृष्णांच्या बॅट मधून टीम वर्सेस वाशी. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या पाहतोय 5. एक बाद 5. यावेळी लाईन लेंथ मध्ये कुठेतरी बदलाव करायचा प्रयत्न संकल्प यांचा पाहिला. आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर हा बॉल पाहायला मिळाला आणि अखेरीस एक्स्ट्राच्या मदतीनं मिळालेली एक धाव वाशी संघासाठी आपण पाहतोय ती अर्थातच टीम तांबडशी संघाकडून. पुढचा बॉल संकल्प. पुन्हा एकदा तेच चित्र त्याच क्षेत्रात जास्तीच्या धावा जर पाहायला गेला तर कृष्णा यांच्या बॅटमधून आणि वर्सोई वाशी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु त्या क्षेत्रात सिंगल डबल का होईना टीम वर्सोई वाशी संघ हा आपल्या संघासाठी धावा जमा करताना आपण पाहतोय. षटकातील जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर एका विकेटच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती पाहतोय. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण जय यांना डगआउट मध्ये पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय असतील कृष्णा असतील आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने धावा जमा करण्याचा कार्य आज वर्सोई वाशी संघासाठी पाहतोय. वर्सोई वाशी संघाने मागच्या सामन्यात जर पाहायला गेला तर टीम सिद्धिविनायक वडकर संघाने डॉमिनेट केलं. पहिल्या सामन्यात दारेश्वर बी संघाला टीम तांबडशेत संघाने डॉमिनेट केलं आणि आता जर पाहायला गेला तर पहिल्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच तांबडशेत संघासाठी राहिला होता तोच बालू. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये हे षटक डिलिव्हर करायचं आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. ऑन ड्राईव्हचा फटका दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अक्षय सांगतात थांबायचं आहे. विकेट वाचेल तर आपल्या संघासाठी धावा येताना दिसतील. येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये तांबडशेत आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. स्लॉग हिट करायचं होता स्वतःसाठी जागा बनवून. तदनंतर जर पाहायला गेला तर अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बरेचसे शफल झाले होते. लगेच फॉलो केलं गेलं आणि जर पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय बालू यांचा कृष्णा यांच्यासाठी. बॉल हवेमध्ये आहे. बराचसा वेल वॅकंट एरिया आहे. बॉल ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट. कृष्णा यांच्या बॅट मधून जर पाहायला गेला तर या इनिंग मध्ये सिंगल डबल जास्तीच्या धावा येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल बालू. धावसंख्या पाहतोय आतापर्यंत 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना टीम वर्सोई वाशी टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करतोय तांबडशेत. यावेळी फुल टॉस बॉल. टीम स्क्वेअर लाईक इंटरेस्टेड होता कॅच घेण्यासाठी परंतु तसं झालं नाही. आणखी एक झेल सुटला जातोय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आज जर पाहायला गेलं तर त्याच क्षेत्रात पहिल्या मॅच मध्ये देखील 2 झेल सुटले होते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये कुठेतरी काम करावं लागेल. ते वीर हनुमान तांबडशेत संघासाठी एक धाव या बॉलवरती जरूर आली आणि जर पाहायला गेला तर 1 धावेने स्कोर कार्ड 12च्या घरात आतापर्यंत पाहतोय. शेवटचे या षटकातील 1 बॉल शिल्लक टीम तांबडशेत. यावेळी खराब बॉल आणि त्या बॉल वरती तुटून पडले आणि लॉंग लेग क्षेत्रात बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय वेलकम फॉर टीम वर्सोई वाशी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मैदानामध्ये ड्रिंक आठ मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत तांबडशेत संघानं. बघा आयोजकांकडून सूचना येते की
प्लेइंग मॅच मधील कोणताही खेळाडू पाणी घेऊन जाणार नाही आहे. व्हॉलेंटियर्स जे असतील ते पाणी घेऊन जातील. बघा बघा संपूर्ण दिवसभरासाठी आम्ही आता सूचित करतोय की या पुढील मॅचेस मध्ये प्लेइंग टीम मधील कोणताही खेळाडू पाणी घेऊन जाणार नाही आहे. शेवटचं षटक गोलंदाज रोहित. मागच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा पहिल्या मॅच मध्ये डोलवी संघाच्या अगेन्स्ट खर्च केल्या होत्या त्या रोहित यांनी. आणि आता शेवटच्या षटकामध्ये कृष्णा आहेत तर कृष्णा यांनी आतापर्यंत चांगल्या धावा जमा केल्यात. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 16 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचं षटक रोहित. जिगर स्पोर्ट्स कलवे आयोजित जिगर ट्रॉफी येत्या काही दिवसात तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्या भेटीला येईल. येत्या काही दिवसात तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धा जिगर कलवे आयोजित जिगर ट्रॉफी काही दिवसात आपल्या भेटीला येत आहे. याच मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाईल. पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली ती रोहित यांच्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वप्नील. लोवर फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 1 धाव टीम वरसई वाशी संघाला. एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा पाहायला मिळत नाही आणि परिणामी जर पाहायला गेला तर एका धावेने स्कोर कार्ड वधारताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय रोहित. पुन्हा एकदा फाईन लेगला मारायचा होता. पंचांकडे लाऊड अपील पाहतोय परंतु अपील नाकारली गेली आहे. आणि अर्थातच जर पाहायला गेला तर आणखी एक डॉट बॉल येतोय. तर टीम अर्थातच तांबडशेत संघासाठी काही गोलंदाजी आज रोहित यांची पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये देखील 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये देखील एकच धाव पहिल्या 3 बॉल मध्ये पाहतोय. युवा गोलंदाज चांगला बॉलिंग ऍक्शन, चांगला रिदम, चांगला रनअप पाहतोय आणि अचूक लाईन लेंथ वरती ही गोलंदाजी आज रोहित आपल्या वीर हनुमान तांबडशेत संघासाठी करताना दिसतोय. स्वतः कॅप्टन देखील आहे, युवा गोलंदाज आहे आणि आज तांबडशेत गावाला रिप्रेझेंट करत असताना या मैदानावरती श्री धारेश्वर चषक 2025च्या माध्यमातून आतापर्यंत जी कामगिरी केलेली आहे ती रोहित यांनी उल्लेखनीय कामगिरी असणार आहे आपल्या तांबडशेत गावासाठी. पुढचा बॉल मागच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत टीम वाशी. यावेळी लेफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल फिल्डर इंटरेस्टेड आहे कॅच घेण्यासाठी आणि अखेर हा झेल देखील घेतला जातोय आणि आणखी एका विकेटचं पतन वरसई वाशी. हर्षल बॅटर. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचा आहे. जीतोय जीते आणि कलवे. जितू आई जीते आणि गावदेवी कलवे टॉस साठी यायचा आहे. हर्षल न्यू बॅटर. युनिट नंबर 5 पाहतोय आपण टीम वरसई वाशी संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. युवा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे. ही आज तांबडशेत संघाच्या माध्यमातून प्रथमतः संकल्प पाहिले, तदनंतर बालू पाहिले आणि आता रोहित. लास्ट बॉल शिल्लक असणार आहे. हर्षल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या फक्त 19. फुलटॉस बॉल पॅड वरती आदळला परंतु लेग स्टिक मिस करत होता.
लेगबाईच्या मदतीनं ही आलेली एकेरी धावा आपण पाहतोय. एका धावेनं लेगबाईच्या धावेनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपकाचा जर विचार करायला गेला तर फक्त धावा पाहतो धावपलकर ती 20 आणि आता बनवायच्या येणाऱ्या 3 षटकामध्ये 7च्या आस्किंग रेटनं टीम वीर हनुमान तांबडशेत संघाला 21 धावा. चला टॉस साठी यायचा जितोय जिते आणि गावदेवी कलवे. ए पूल आपण सुरुवात करणार आहोत. हा शेवटचा सामना पाहतोय आपण डी पूल मधील दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना डी पूल मधील मैदानाच्या आतमध्ये खेळवला जात आहे. तिथं टॉस जिंकल्यानंतर वीर हनुमान तांबडशेत या संघानं निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा आणि चांगली गोलंदाजी. मग बॉलिंग डिपार्टमेंट मधील संकल्प असतील, बालू असतील आणि रोहित असतील, आतापर्यंत जर विचार करायला गेला तर फक्त 20 धावा खर्च केल्या आणि आता टार्गेट सेट आहे ते 21 धावांचा वीर हनुमान तांबडशेत. चला टॉस साठी यायचा जितोय जिते गावदेवी कलवे. ए पूलच्या मॅचेस आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिलाच बॅटल, पहिलीच बिग फाईट मॅच. जितोय जिते गावदेवी कलवे 20 धावा. चला टॉस साठी यायचं आहे. जितोय जिते गावदेवी कलवे. टीम कलवे टॉस साठी या. जिते आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 21 धावांचा चेस मैदानामध्ये. ओपनिंग पेअर आपण पाहतोय बबल्या आणि बालू. बबल्या आणि बालू मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर टीम वीर हनुमान तांबडशेत संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी बबल्या आणि बालू. बॉलिंग मार्क वरती पहिलाच गोलंदाज जय. फलंदाजी करत असताना निराशा केल्या वरसई वाशी संघाच्या त्याचे यांनी, परंतु आता आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना आपल्या फलंदाजीतील कमी भरून काढणं गरजेचं असणार आहे. ऑन स्ट्राईक जर पाहायला गेलात ना तर यावेळी बालू असणार आहेत. बालू ऑन स्ट्राईक, बबल्या ऑफ स्ट्राईक. पहिलाच बॉल जय ओव्हर द विकेट कॉम्बॉक्स एंड कडून. पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करत असताना नो चान्स फॉर पॉइंट. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय वेलकम बाउंड्री फॉर टीम वीर हनुमान तांबडशेत. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट करत बालू यांच्या बॅट मधून निघाला हा दिमागदार चौकार आणि धावा यायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 7च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या त्या टीम वीर हनुमान तांबडशेत संघाला आणि पहिल्याच बॉल वरती चौकार आल्यानंतर आत्मविश्वास मात्र खऱ्या अर्थानं वाढला असेल तो टीम तांबडशेत संघाचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा जय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा तेच क्षेत्र वॅकंट एरिया आणि नजाकत दाखवत यावेळी मात्र कव्हरच्या क्षेत्रातून स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय लागोपाठचा दुसरा चौकार.
बालू दोन बॉल लागोपाठच्या दोन बॉल वरती बालू पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतोय. आता जर पाहायला गेला तर कव्हरला डीप स्वीपर कव्हर मध्ये आपण तैनात केलेला आहे टीम वाशी. पुढे सरसावलेत परंतु यावेळी जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हर लागोपाठचा तिसरा चौकार पाहतोय. पहिले दोन चौकार जर पाहायला गेला तर डीप कव्हरच्या क्षेत्रात आणि आता जर पाहायला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलं. बालू यांनी व्हॅकंट एरियाचा पुरेपूर वापर करतोय. बालू टीम वीर हनुमान तांबडशेत संघासाठी लागोपाठचे 3 बॉल लागोपाठचे 3 चौकार पहिल्या 3 बॉल मध्ये आणि आता जर पाहायला गेला तर ही मॅच संपूर्णपणे खुली होताना दिसते. 12 धावा आणि आता येणाऱ्या 15 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 9 धावा. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव. आता ऑफ साइडला जर पाहायला गेला तर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आणि डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. कारण या अगोदरचे 3 बॉलचा विचार करायला गेला तर तिन्ही चौकार हे ऑफ साइडला आपण पाहिलेत बालू यांचे. परंतु आता जर पाहायला गेला तर ऑन साइडला शफल होऊन स्वतःसाठी जागा बनवायची होती. फटका फसला गेला परिणामी डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा अवधीनंतर पहिल्या 3 बॉल वरती 3 चौकार पाहिल्यानंतर आलेला हा वर्सोई वाशी संघासाठी पहिला डॉट बॉल. इथून विकेट घेण्याखेरीज आता वर्सोई वाशी संघाला बाकी काही शिल्लक राहिलं नाही आहे मॅच मध्ये. बालू यांची विकेट अत्यंत महत्वाची असणार आहे टीम वाशी संघासाठी. अन्यथा बालू ही मॅच लवकरात लवकर फिनिश करताना दिसतील. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीने टाकलेला हा बॉल हवेमध्ये लाफ्ट केलाय परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जातोय 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. येतोय आणखी एक या षटकातील चौथा चौकार मिस्टर बालू यांच्या बॅट मधून टीम तांबडशेत. चार धावा आल्या. चला टॉस साठी या जितोय जीते आणि गावदेवी कलवे ए पुलला सुरुवात होईल. 16 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक जिंकण्यासाठी 5 धावा. एक धाव कंप्लीट. गॅप शॉट सिलेक्शन दुसरीचा प्रयत्न पाहतोय आणि तब्बल या षटकाचा विचार करायला गेला ना आता 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज टीम तांबडशेत. चला टॉस या गावदेवी कलवे आणि जितोय जीत. नेक्स्ट मॅच ए पुलला सुरुवात होईल. टीम जर पाहायला गेला तर आता ए पुलला सुरुवात होताना दिसेल ती या मॅचच्या माध्यमातून. आज जर पाहायला गेला तर दुसरा दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसात डी पुलच्या 2 मॅचेस पाहिल्या, सी पुलच्या 4 मॅचेस पाहिल्या आणि आज जर पाहायला गेला तर वेळ ही महत्वाची असणार आहे. कोणताही मॅच आज शिल्लक राहणार नाही याची संपूर्णपणे काळजी आज संपूर्ण या श्री धारेश्वर क्रीडा मंडळ डोलवी यांच्या माध्यमातून घेतली जाईल. कारण कालच्या दिवसात वेळेच्या अभावी एक मॅच आपण कंप्लीट करू शकलो नाही. मयुरेश शेवटच्या षटकात अर्थातच 2-2 सामने जर पाहायला गेला तर बलवली आणि स्टार वलक या संघाने कालच्या दिवसात जिंकलेत. आणि आज जर पाहायला गेला तर येतोय हा विजयाचा षटकार. लॉंग ऑनच्या मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय सीमारेषा पार आणि लागोपाठचे 2 विजय आज पाहतोय ते अर्थातच टीम वीर हनुमान तांबडशेत संघाच्या माध्यमातून. आणि अर्थातच त्यांची गाठभेट उद्याच्या दिवसात जर पाहायला गेला तर वरद विनायक रामवाडी या संघासमोर होईल.